दरम्यान लोकसभा उमेदवारीसाठी राहुल नार्वेकर यांनी आमच्या विरोधामध्ये निकाल दिला अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केला। देवेंद्रजी पाव उपमुख्यमंत्री गुजरातचे की महाराष्ट्राचे असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना विचारलाय। भाजपकडून पंकजा मुंडे यांचं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप देखील ठाकरे यांनी केलाय। नार्वेकरांना सुद्धा सांगतोय त्या लबाडाला, होय लबाडच आहे तो। आता निवडणूक लढतोय म्हणतोय भाजपकडनं। आणि तसंच हे जे नार्वेकर, आज मी त्यांना आरोपच करतोय की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी देण्याची लालूच दाखवून तुम्ही माझ्या शिवसेनेच्या विरोधात तुम्हाला निर्णय द्यायला लावला, हा माझा आरोप आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने काल म्हटलेलं आहे की तुम्ही म्हणजे त्या लवाद्यांनी जो काही निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध वाटत नाही काय, हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न आहे। काल देवेंद्र फडणवीस असं बोलले, अरे इथून उद्योग जर का गुजरातला गेले तर गुजरात काय पाकिस्तान आहे का? ठीक आहे, तुम्ही ज्यांची खुर्ची चाटते त्यांच्यासाठी तुमच्यासाठी ते बरोबर आहे देवेंद्रजी, पण गुजरात हा जर का पाकिस्तान असेल तर महाराष्ट्र म्हणजे काय पाकिस्तान आहे का? आणि देवेंद्रजी तुम्ही पाव मुख्यमंत्री जे राहिले आहेत ते महाराष्ट्राचे आहात ते का गुजरातचे आहात? मग जाहीर करायचं, देवेंद्र फडणवीस पाव उपमुख्यमंत्री गुजरात करा जाहीर, मग आम्हाला काय म्हणायचं नाहीये। मोदीजींचं नाव जाहीर झालं, अमित शहाचं नाव जाहीर झालं उमेदवारीसाठी। बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून आरोप झालेल्या कृपाशंकरचं नाव झालं जाहीर, पण गडकरींचं नाव नाही जाहीर झालेलं। पंकजाताई मुंडेचं काय करणार आहे मला माहिती नाहीये, पण गोपीनाथ मुंडे, होय गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे सुद्धा आम्हाला ठाकरे कुटुंबियांसारखे होते, आमचे कुटुंबीय होते। म्हणजे मोदीजी तुमचं आणि अमित शहाचं नाव म्हणजे अशा नावाच्या कोण व्यक्ती या देशात आहेत आणि भाजपात आहेत हे सुद्धा आम्हाला माहित नव्हतं। त्यावेळेपासून आम्ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथजी मुंडे यांना ओळखतो आणि त्यांच्या कुटुंबियांचं आमचं नातं हे त्याही वेळेला होतं, आज सुद्धा मी ते मानतो।